नांदगाव नगर परिषद निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच आता राजकीय रणधुमाळीला सुरुवात झाली आहे। नांदगाव नगर परिषद गेल्या काळात शिवसेनेचं वर्चस्व राहिलं आणि आता पुन्हा एकदा सत्ता टिकवण्यासाठी शिवसेना सज्ज झाली आहे। मात्र यंदाच्या निवडणुकीत 2 शिवसेना झाल्याने चुरस आणखीनच वाढलेली दिसते। नांदगाव नगर परिषदेच्या गेल्या निवडणुकीत शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे राजेश कवडे थेट नगराध्यक्षपदी विराजमान झाले होते। तेव्हा नगर परिषदेत 17 नगरसेवक होते। शिवसेना जोरदार कामगिरी करत 11 नगरसेवक निवडून आणले होते। मात्र यंदाच्या निवडणुकीत 2 शिवसेना झाल्याने बंडखोरी मोठ्या प्रमाणात होणार आहे। सुहास अण्णा कांदे यांनी त्यांच्या आमदारकीच्या कार्यकाळामध्ये पुष्कळ कामे केलेली आपल्याला दिसून येतात। त्यामुळे तिथल्या रस्त्याची कामे असतील, अंडरग्राउंड गटारींचे कामे असतील किंवा तिथे काही ठिकाणी पेवर ब्लॉक बसवण्याचे कामं असतील किंवा इमारतीचे कामे असतील, बहुतेक कामे मंजूर आहेत, काही प्रस्तावित आहे, काही कामांना सुरुवात केलेली आहे। त्यामुळे दोनही नगर परिषदेमध्ये ज्या काही समस्या नागरिकांना भेडसावत होत्या त्या सोडवण्याचा प्रयत्न मात्र नक्की आमदार सुहास कांदे यांच्या वतीने केला गेलेला आहे। नांदगाव नगर परिषद निवडणुकीसाठी यंदा समीकरणही बदलली आहेत। नव्या रचनेनुसार नगरसेवकांची संख्या वाढून 20 झाली आहे। त्यात 10 महिला आणि 10 पुरुष सदस्य अशी रचना ठरली आहे। संख्या वाढली तसंच इच्छुकांची गर्दीही वाढली। शहरात आता उमेदवारीसाठी जबरदस्त हालचाल सुरू आहे। त्यामुळे दोन्ही शिवसेनेला तिकीट वाटपात मोठी डोकेदुखी होणार आहे। नांदगावचं राजकारण तपासायला सुरुवात झाली आहे। सत्ता कोणाच्या हातात जाणार हे आता लवकरच कळेल। गेल्या 2 दिवसापूर्वीच नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकींचं बिगुल वाजलं। अशातच नांदगाव नगर परिषदेमध्ये 2016 साली 17 नगरसेवक निवडून आले होते। त्यात 11 नगरसेवक शिवसेनेचे निवडून आले होते, तर 4 नगरसेवक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडून आले होते आणि 2 नगरसेवक हे काँग्रेसचे निवडून आले होते। भाजपाला 2016च्या निवडणुकीत खातं देखील उघडता आलं नव्हतं आणि अशातच आता 10-20 नगरसेवक या ठिकाणून निवडून येणार असून 10 जागा ह्या महिलांसाठी राखीव असून 10 जागा ह्या सर्वसाधारण पुरुषांसाठी राखीव करण्यात आलेल्या आहेत। खरं तर ह्या मतदारसंघावरती आमदार सुहास कांदे जे शिवसेना शिंदे गटाचे आहेत त्यांचं वर्चस्व असल्याचे आपल्याला दिसून आले आहेत। त्यामुळे सुहास कांदे यांच्याकडे तिकिटासाठी रीग लागण्याची चिन्ह ही मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येणार आहेत। खरं तर या मतदारसंघाचा जर अभ्यास केला तर या मतदारसंघात गेल्या 2 निवडणुकांपासून शिवसेनेचेच वर्चस्व असल्याचं आपल्याला दिसून आलं आहे। अशातच राजकीय जाणकारांच्या मते यंदाही या ठिकाणी शिवसेनेचा झेंडा फडकेल असा तर्कवितर्क लावण्यात येत आहे। खरं तर 2016 साली भाजपला या मतदारसंघात आपला पाय रोवता आला नव्हता, परंतु आता हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे की भाजप या ठिकाणी खातं उघडते की नाही। आणि अशातच नगर परिषदेसाठी देखील सभापती पदासाठी देखील सर्वसाधारण गटातून जागा ही खुली करून देण्यात आले असल्यामुळे या ठिकाणी तिकिटांची देखील मोठ्या प्रमाणे रीग या सर्वच पक्षांकडून लागण्याची दाट शक्यता आहे। लोकसेवेसाठी राहुल वाघ, नाशिक।